श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट. श्री स्वामी हे आहे मुलुंडचा मंडळ, मोठा मंडळ आहे हा. त्यांच्या भरपूर मोठा डेकोरेशन देखावा खूप मोठा असतो. गेल्या वर्षी मी यांना मूर्ती पहिल्यांदा दिलेली. यावर्षी स्वामींची मूर्ती आहे यांची. गेल्या वर्षी शंकराची होती, मोठा केदारनाथचा सेटअप होता, खूप अच्छा. मोठा सेटअप होता हा केदारनाथ. हा. तर मी दर्शन घ्यायला गेलेलो, मी एक अंदाजी बघितली तर 1 किलोमीटर लांबपर्यंत लाइटिंग होती. एवढा एवढा लांब? मोठा सेटअप होता. म्हणजे मागीमध्ये मुलुंडमध्ये एवढा मोठा त्यांनी सेटअप केलाय. सेटअप केलं. म्हणजे श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट हा. मागे गणेश. भाविकांना काय सांगते त्याबद्दल? या दर्शनासाठी? वर्षीचा त्यांचा एक वेगळा मूर्ती पण एकदम वेगळी असणार आहे. हम्म, हम्म. स्वरूप तर अक्कलकोट बनवतायत ते लोक यावर्षी. अक्कलकोट हा. महाराजांचं स्वामीचा मठ आहे ते सेम ते लोक देखावा उभा करतायत. ओके. मूर्ती तर स्वामीची आहे, पण स्वामीची मूर्तीमध्ये माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न देतोय की ती मूर्तीच्या बॉडी पेंटिंग पासून दागिन्यांपासून प्रत्येक वस्तू मूर्तीचा एकदम ॲक्युरेट आहे. ओके. म्हणजे ती लोक तिथे अक्कलकोट बनवतात. अक्कलकोट प्रॉपर बनवतात. अच्छा, मग मी सर्व भाविकांना सांगेन आवर्जून तुम्ही या मंडळाला भेट द्यावी. एक अक्कलकोट पूर्ण स्वामी समर्थांचं मठचं स्वरूप बनवणार. काय म्हणशील भाविकांना नक्की दर्शनासाठी? तुम्ही दर्शन घ्यायला तिकडे जावा. आणि हे मेन असं आहे की बाप्पा 11 दिवसाचे आहे. 11 दिवसाचे. म्हणून तुम्हाला मध्ये एक सॅटर्डे संडे तर नक्की येणार. हो, येणार. तर नक्की तुम्ही दर्शन घ्यायला जावं. अच्छा, मग आम्ही बघू तुझी मूर्ती हा, कशी होते कशी ते. असेल. ठीक आहे. यांची कल्पना कशी सुचली आपल्याला? स्वामी समर्थांचे भक्तगण त्या मुलींमध्ये मला या परिसरात भरपूर जण आहेत आणि आम्ही दरवर्षी काही नवीन असं देखावा करत असतो. ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य नाही अशा लोकांना स्वामींचं दर्शन इथं घडावं या उद्देशाने मी हा संकल्प केलेला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एवढं काही डिझायनिंगचं जे काम आहे ते आपले नागेश दळवी साहेब करतात आणि त्यांचं एकदम डिझायनिंग म्हणजे उत्कृष्ट अशा प्रकारे त्यांची डिझायनिंग असते. गणेश सिंग, त्यांचं नाव गणेश सिंग. म्हणजे मंडळाचे गणपतीची जेव्हा सुरुवात महिन्या अगोदर तेव्हापासून त्यांच्यात पत्रिका असो किंवा काय मॅनेजमेंट असो पूर्ण ते बघतात. जे अक्कलकोटला वटवृक्ष आहे ते आपण इथे बनवतोय आणि इथे दत्तांची स्थापना करणार आहे. अक्कलकोटमधलं मुख्य दर्शन स्वामींचं, जिथे स्वामींची काकड आरती होते, मुख्य दर्शन जो येतो तो स्वामींचा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. ते स्वामींचं आसन पादुका हे इथे आपण दाखवणार आहे. त्यानंतर इथून पुढे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी इथून बनवलेलं आहे आपण. तुम्ही पाहू शकता आता स्वामींचं मठ तयार होत आहे ते आणि आपले गणपती बाप्पा तिथे विराजमान होणार. इथे जे आपण स्वामींची मूर्ती बसवणार आहे त्याचं दर्शन इथून तुम्हाला होणार. आता स्वामींचं जे मठ बनत आहे त्यासाठी कमीत कमी 25 ते 30 माणसं काम करत आहेत. हे सजावटीचं काम करणारे वेगळे आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता, हे बघा हे लायटिंगचं काम चालू आहे. हे पूर्ण आपली लायटिंग 4:30 ते 5 वाजतापर्यंत जाणार आहे. तो जोरदार तयारी चालू आहे मित्रांनो.